वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. विचारांचं वारं प्रत्येकाच्या संदर्भात वेगळं असतं. त्या वाऱ्याची दिशा ओळखणं हेच केवळ आपल्या हातात असतं. पण त्या वाऱ्याची दिशा ओळखण्याबरोबरच त्याची दिशा बदलण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात असतं तेच जीवनात यशस्वी होतात. असं आदर्श उत्तम व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय श्री शंकर हिंदूराव पाटील साहेब. कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील लाटवडे गावी साहेबांचा जन्म 1 जून 1961चा. आई पार्वती आणि वडील हिंदूराव नाना पाटील. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची व हालाकीची. वडिलोपार्जित अल्पशेती पण कष्टाविनं फळं ना मिळते हा जगण्याचा मंत्र याची जपणूक करीत शेतात झोपडी वजा पाल टाकून केलेलं घर. घरी संसाराला लागतील एवढ्याच अल्पवस्तू. परिस्थितीमुळे वेळ पाहण्याकरिता घड्याळही नाही. पार्वती माऊलीचं घड्याळ म्हणजेच सूर्य चंद्र आकाशातील तारे यांच्या साहाय्याने माऊली लहानपणी साहेबांना जागे करायच्या. या उभयतांना 3 मुली आणि 2 मुले. साहेब सर्वात धाकटे, थोरले शिवाजी, 3 बहिणी असा संसार. या सर्वांना उत्तम शिक्षण व संस्कार देत उभयतांनी कर्तव्यपूर्ती केली. पण साहेबांच्या खांद्यावर लहानापासूनच जबाबदारी पडली. आईचा आशीर्वाद व माया म्हणजेच जीवनभराची अखंड छाया. या माय माऊलीने काबाड कष्ट करून आपल्या मुलांसाठी जे सर्वस्व वाहिले याचे मोल शब्दात व्यक्त होत नाही. पण आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी ही अंतरंगाची भाषा मात्र साहेबांच्या चेहऱ्यावर आजही दिसते. होऊ आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिमंत. याप्रमाणे बालपणापासूनच साहेबांना शिक्षणाची, विशेषतः गणिताची आवड. यामुळे साहेबांच्या जीवनात सकारात्मकतेची बेरीज, नकारात्मकतेची वजाबाकी आणि आनंदाचा गुणाकार दिसतो. साहेबांचे शालेय शिक्षण लाठोडे येथे, माध्यमिक वडगाव हायस्कूल येथे आणि 1980 साली उच्च माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर येथे संपन्न झाले. साहेबांचं स्वप्न होतं इंजिनियर किंवा वकील व्हायचं. पण परिस्थिती, आर्थिकता आडवी आली आणि मग साहेबांनी पदवीधर होण्याचा निर्णय घेतला आणि शाहू कॉलेज येथून बहिस्थ विद्यार्थी म्हणून साहेबांनी 1984 साली BA इंग्रजी ही पदवी संपादन केली. त्याचबरोबर साहेबांनी सहकार क्षेत्रातील गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटिंग GDC&A हा कोर्स सुद्धा प्रावीण्यामध्ये उत्तीर्ण केला. पदवीनंतर नोकरीचा शोध सुरू झाला आणि बौद्धिक कौशल्याच्या बळावर साहेब फक्त ₹240 मासिक पगारावर कोल्हापूरच्या पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्थेत रुजू झाले. ते 1986 साली. अखंड उत्साह, असीम धैर्य, अत्युच्च ध्येय आणि अनंतातील नजर या आपल्या अंगीभूत गुणाद्वारे स्वतःच्या सहकार निष्ठित बुद्धी आणि कौशल्याचा वापर करीत सहकार बँकिंग क्षेत्राचा सूक्ष्म सखोल अभ्यास करीत त्यांनी पार्श्वनाथ कुटुंबाचा विश्वास सार्थ ठरवीत आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करीत पार्श्वनाथ पतसंस्थेची व्याप्ती, माहिती, महती वाढवीत क्लार्क, सरव्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी अशी गरुड भरारी घेत 1998 साली पार्श्वनाथ पतसंस्थेचे साहेबांनी पार्श्वनाथ कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कोल्हापूर असे रूपांतर केले. कोल्हापूरसहित वाशी, मुंबई अशा 12 शाखांचे जाळे विणत ऑनलाईन अत्याधुनिक बँकिंग सुविधा, ATM सेवा प्रथमच कोल्हापुरात आणीत बँकेच्या शाखा 12 तास खुल्या ठेवीत सहकार क्षेत्राला एक विधायक ग्राहकाभिमुख वळण दिले. लक्षणीय गती, गतिमान प्रगती हे ब्रीद घेऊन पार्श्वनाथ बँकेची सहकार क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली. मदतीचा हात, अनमोल साथ, अनाथांचा नाथ पार्श्वनाथ. याप्रमाणे सभासदांना भेटवस्तू, सभासदांच्या मुलांना विविध पारितोषिके, सर्वात जास्त 20% डिव्हिडंड, सर्वस्वी सभासदांचेच हित जोपासणे हाच एक ध्यास. साहेबांच्या निष्ठा, प्रामाणिकपणा, सचोटी, कष्ट, आत्मविश्वास, जिद्द, धैर्य यामुळे आणि पार्श्वनाथचे संस्थापक चेअरमन आदरणीय अभय दोशी आणि सर्व संचालक यांच्या साहाय्याने साहेबांच्या उदात्त धोरणामुळे अनेक कुटुंबे आज उभारली आहेत.
पार्श्वनाथ म्हणजे शंकर पाटील साहेब आणि शंकर पाटील साहेब म्हणजे पार्श्वनाथ हे जणू समीकरणच बनले होते. कालांतराने इतर उद्योग व्यवसायाची संकल्पना मनामध्ये असल्याने साहेबांनी 2013 साली पार्श्वनाथचा राजीनामा दिला आणि परत 2020 पासून साहेब बोर्ड ऑफ मॅनेजमेंट म्हणून कार्यरत आहेत. सांघिकपणे प्रश्न मांडल्याशिवाय लोकशाहीत काहीच पदरात पडत नाही. या तत्वानुसार साहेबांनी पतसंस्था, बँका यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एक व्यासपीठ निर्माण केले. जिल्ह्यातील पतसंस्थांना संघटित करून कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनची स्थापना करून त्याच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून पतसंस्था, बँकांचे प्रश्न, अडचणी राज्य पातळीवर नेऊन त्याची सोडवणूक केलेली आहे. तसेच 1998 साली साहेबांनी स्वतः कोल्हापुरात कोल्हापूर पार्श्वनाथ पतसंस्था स्थापन करून सहकारात पुन्हा एक पाऊल पुढे टाकले होते. ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीशी इमान राखणं, त्याचं ऋण व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. याची जाण ठेवीत सहकाराशिवाय ग्रामीण भागात प्रगती नाही, विना सहकार नाही उद्धार हे ओळखून आपली जन्मभूमी लाटवडे या गावी हिंदराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था, जय हनुमान विकास सहकारी संस्था, महालक्ष्मी महिला दूध सहकारी संस्था या सर्वांचे साहेब संस्थापक, चेअरमन, अध्यक्ष आहेत. या सर्व संस्थात पारदर्शी आदर्शवत कार्य करीत गरीब सामान्य माणसाला स्वतःच्या पायावर उभे करण्याचं अलौकिक कार्य साहेबांच्या हातून घडत आहे. सामान्य गोर गरिबांना आर्थिक आधार, विविध आकर्षक योजना, शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला बळकटी, तात्काळ कर्ज योजना तसेच नफ्यातील जास्तीत जास्त वाटा सभासदांना देणं. सहकारात स्वाहाकार बोकाळू न देता निरपेक्ष वृत्तीने काम करणे म्हणजेच साहेबांच्या या सर्व सहकारी संस्था संपूर्ण सहकाराला आदर्शवत ठरल्या आहेत. दरम्यानच्या काळात साहेबांचा शुभविवाह येलूर गावचे आदरणीय श्री रामचंद्र चव्हाण यांची सुकन्या उज्ज्वला यांच्याशी संपन्न झाला. उज्ज्वला चव्हाण या सौ उज्ज्वला शंकर पाटील झाल्या. लक्ष्मीच्या पावलांनी पाटील घराण्यात त्यांचं आगमन झालं. तेरे दुख अब मेरे, मेरे सुख अब तेरे, तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा याप्रमाणे साहेबांना त्या अखंड साथ देत आहेत. मातृऋण पितृऋण याप्रमाणे समाजऋणही फेडणे आपल्या आयुष्यात आवश्यक आहे. म्हणून साहेबांनी हिंदूराव पाटील चॅरिटेबल फाउंडेशनची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून आरोग्यम धनसंपदा याप्रमाणे गेली कित्येक वर्ष मोफत होमिओपॅथी, ॲलोपॅथिक दवाखाना सुरू केला आहे. याच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन्स अशी आरोग्य सेवाही ते गावकऱ्यांना व पंचक्रोशीत पुरवित आहेत. तसेच महिलांना मोफत शिलाई मशीन क्लास सुरू करून महिलांना स्वतःच्या पायावर उभारण्यास प्रवृत्त केले आहे. धागा धागा अखंड विणूया याप्रमाणे गोरगरीब गरजूंना कपडे वाटप या ट्रस्टच्या माध्यमातून होते. त्याचबरोबर गावात भव्य स्वागत कमान, उत्तराभिमुख महागणपती मंदिर उभारणी, दर मंगळवारी महाप्रसाद वाटप, चांदोली वसाहत येथे हनुमान मंदिराची उभारणी करून संस्कार शिबिराचेही आयोजन करीत आपल्या आईवडिलांचा आध्यात्मिक वारसाही साहेबांनी अखंड जपला आहे. लाटोडे गावची स्वागत कमान ते गणपती मंदिर दुथरपा वृक्षारोपण करून या मार्गात सावली तसेच सौंदर्य साहेबांनी निर्माण केलेले आहे. यावरून साहेब पर्यावरण प्रेमी आहेत हे दिसून येते. ओम गण गणपतये नमः. 14 विद्या आणि 64 कलांचा गणाचा ईश गणेश. लाटोडे या गावी साहेबांनी जे श्रद्धा भक्तिभावाने उत्तराभिमुख गणपती मंदिर उभा केले आहे त्यामध्ये दररोज होणारी पूजा अर्चा, दर मंगळवारचा प्रसाद, त्यामुळे गावात निर्माण झालेलं आध्यात्मिक प्रसन्न वातावरण, त्या वातावरणातील स्पंदने यामुळे माझी व्यवसाय उद्योगाची प्रगती तसेच आत्मिक शांती व समाधानाची मला सतत प्रचिती येते असे साहेब आवर्जून सांगतात. मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती याप्रमाणे साहेबांना शेतीचीही आवड. शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञान अवगत करून देण्याकरता शेतकरी मेळाव्यांचे आयोजन, बी बियाणे खते याकरता अनुदान, याचबरोबर स्वतःही आधुनिक पद्धतीने शेती करीत द्राक्षे, पपई, हळद, केळी,
ऊस अशी विविध पिके घेत साहेबांनी विक्रमी उत्पादन काढले आहे. साहेबांची विशेष बाब म्हणजे 2024 साली साहेबांनी एकरी 117 टन ऊसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे आणि एक ऊस जवळजवळ 55 पेरांचा होता. हे एक उत्तम आणि स्मार्ट शेतीचे उदाहरण होय. संपूर्ण महाराष्ट्रात याचं कौतुक झालं होतं. घर एक मंदिर याप्रमाणे सर्वसामान्य लोकांना राहायला स्वतःचं छत असावं याकरिता साहेबांनी SHP प्रॉपर्टीज लिमिटेड कोल्हापूर ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रात स्वतःची कंपनी स्थापन केली आहे. प्रत्येक क्षेत्रात झोकून देऊन निष्ठेनं काम करण्याची साहेबांची पद्धत, यातूनच रंकाळा कोल्हापूर येथे 260 फ्लॅटचा मीरा भक्ती रेसिडेन्सी हा भव्य प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. त्याचबरोबर इरा पार्क रेसिडेन्सी संभाजीनगर कोल्हापूर, इरा गार्डन मुक्त सैनिक वसाहत कोल्हापूर, इरा पार्क पेठ वडगाव, इरा हॉल मंगल कार्यालय, वॉटरफ्रंट प्रोजेक्ट रंकाळा कोल्हापूर, तसेच हॉकी स्टेडियम कोल्हापूर येथे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरचा नावलौकिक वाढविणारा कमर्शियल व रेसिडेन्शियल भव्य सुखसोयींनी युक्त हाय स्ट्रीट CBD हा भव्य प्रकल्प की ज्यामध्ये 1000हून अधिक फ्लॅट, 500हून अधिक दुकानगाळे व ऑफिसेस आहेत. हाही प्रकल्प साकारला गेला आहे. विशेष गुणवत्ता, विश्वास, नम्रता आणि वेळेत ताबा हे या बांधकाम क्षेत्रातील यशाचे गमक आहे. यामुळे SHP प्रॉपर्टीज आणि शंकर पाटील ग्रुपवर जनता जनार्दनाचा कमालीचा विश्वास आहे. करवीर नगरीत करवीर दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांची, भक्तांची माफक दरात राहण्याची सुविधा आणि त्यांना कोल्हापुरी पदार्थांची मेजवानी देण्याकरिता कदमवाडी कोल्हापूर येथे शुद्ध, सात्विक, शाकाहारी जेवणाचं 60 लोकांचं डायनिंग हॉल, पार्टी हॉल तसेच 24 अत्याधुनिक खोल्या असं हॉटेल चैताली आज साहेबांच्या कल्पकतेनं दिमाखात उभं आहे. अनेकांच्या कुटुंबाचा चरितार्थ याच्या माध्यमातून सुरू आहे. याचा साहेबांना आनंद व अभिमान आहे. आज हॉटेल जगतामध्ये हॉटेल चैतालीला मानाचं स्थान आहे. साहेबांचे ज्येष्ठ बंधू शिवाजीराव दादा हे निवृत्त शिक्षक आहेत. वहिनी रंजना याही निवृत्त शिक्षिका आहेत. दादांचे चिरंजीव श्रीकांत उद्योग व्यवसायात मग्न आहेत. कन्या शुभांगी या गृहिणी आहेत. साहेबांची कन्या चैताली, जावई प्रशांत पाटील क्लास 1चे शासकीय अधिकारी उत्तमपणे कार्यरत आहेत. नातू गौक्षिक व मोक्षद या नातवंडामध्ये साहेब रममाण आहेत. साहेब त्यांच्याबरोबर लहान होऊन त्यांच्या बाललीलात रमून जातात. चिरंजीव मौक्तिक हा MBA असून तोही साहेबांच्या पावलावर पाऊल टाकीत उद्योग व्यवसायात रमला आहे. त्याने स्वतः कोल्हापुरात श्यामला हे 24 फ्लॅटचे अपार्टमेंट कोल्हापुरात उभारले आहे. साहेबांच्या स्नुषा आणि चिरंजीव मौक्तिकच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती शिवानी या गृहिणी आहेत. या सर्व कुटुंबाबद्दल म्हणता येईल, ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है. केल्याने पर्यटन. साहेबांना पर्यटनाची ही भारी आवड. या सर्व उद्योग व्यवसायातून वेळ काढून साहेबांनी आपल्या देशात व परदेशातही पर्यटनाचा आनंद लुटलेला आहे. पर्यटनामुळे ज्ञान, ऊर्जा व शांतीचा एक वेगळा अनुभव येतो असे साहेब आवर्जून सांगतात. साहेबांच्या या कार्यकर्तृत्वामुळे राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, सामाजिक, कृषी, सहकार, उद्योग या क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या भेटी झालेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माजी आमदार महादेवराव महाडिक साहेब, माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील साहेब, खासदार धनंजय महाडिक साहेब, नामदार प्रकाश आबिटकर साहेब, नामदार हसन मुश्रीफ साहेब, आमदार अमल महाडिक साहेब, आमदार सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र यड्रावकर साहेब, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार श्री राजेश क्षीरसागर साहेब, श्री वसंतराव मुळीक साहेब, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, दैनिक पुढारचे संपादक आदरणीय प्रतापसिंह जाधव साहेब, योगेश सिंह जाधव साहेब,
खासदार धैर्यशील मानेसाहेब, आमदार अशोकराव मानेसाहेब, परमपूज्य देवेंद्र सागर महाराज साहेब, आध्यात्मिक गुरु योगतज्ञ रामदेव बाबा, कनेरी मठाचे परमपूज्य श्री काड सिद्धेश्वर महाराज, विवेकानंद सेवा केंद्र भादोलेचे परमपूज्य श्री स्वामी सेवानंद, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, वसंतराव चौगले पतसंस्था चेअरमन श्री अनिल पाटील साहेब, ज्येष्ठ गायक संगीतकार अवधूत गुप्ते, फिल्म स्टार रितेश देशमुख, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, सुप्रसिद्ध अभिनेते श्री शरद पोंक्षे, सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, अभिनेते श्री संजय खापरे, बंधुतुल्य मित्रवर्य प्रमोद शहा. माणसाचं मोठेपण हे त्याच्या वयावर अवलंबून नसून हे त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं. कर्तृत्व चांगलं असलं की विविध पदे आणि पुरस्कार त्याच्याकडे आपोआप चालत येतात. याप्रमाणे सेक्रेटरी श्री रामकृष्ण विवेकानंद केंद्र भादोले, गेली 30 वर्ष रोटरी क्लब कोल्हापूर सभासद, 2004 पासून महाराष्ट्र शासन सहकारी कायदा सुधारणा समिती सदस्य, SHP प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर. त्याचबरोबर साहेबांना विविध पुरस्कार सुद्धा लाभलेले आहेत. सन 2000चा बिझनेस एक्सप्रेस सांगली विशेष सेवा स्त्री पुरस्कार, सन 2005चा इंटरनॅशनल ग्रोथ सोसायटी नवी दिल्लीचा बँकिंग एक्सलन्स अवॉर्ड, सन 2007 सालचा शिवसंग्राम समाजभूषण पुरस्कार, सन 2020चा G24 तास टीव्ही वृत्तवाहिनीकडून कोल्हापूर यशस्वी उद्योजक पुरस्कार, सन 2022 साली दैनिक लोकमत समूहाचा आयकॉन ऑफ कोल्हापूर पुरस्कार, सन 2023 दैनिक लोकमतच्या वतीने रिअल इस्टेट एक्सलन्स इन लक्झरियस प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल पुरस्कार दुबई, असे अनेक सन्मान व पुरस्कार साहेबांना लाभले आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शोधा म्हणजे सापडेल आणि झोकून देऊन काम करणं म्हणजे यश निश्चित आहे, असा संदेश देणारे साहेब तरुणाईला मार्गदर्शन करताना म्हणतात, मी सुद्धा एक शेतकऱ्याचा कुटुंब अतिशय खेडेगावात आलो. आई वडिलांना कुठल्या शाळेत मुलगा आहे माहीत नव्हतं, जन्माचं वर्ष पण माहीत नाही, आणि एक्सटर्नल BA पदवी घेऊन मी शेती करत मी कोल्हापूरमध्ये पार्श्वनाथ पतसंस्थेत 86-87 मध्ये 250 रुपये नोकरीसाठी मी आलो. क्लार्क म्हणून मी नोकरी करायला चालू केली, आणि जे काम करायचं ते झोकून देऊन काम कसं करायचं ते कोल्हापूरकरवाल्याने आम्हाला शिकवल्यानंतर तिथून मी जनरल मॅनेजर झालो. कोल्हापूरमध्ये आमच्या कोल्हापूर पार्श्वनाथ पतसंस्थेचं बँकेत रूपांतर अख्खा महाराष्ट्रामध्ये मी एकट्याने कोऑपरेटिव्ह बँकेत रूपांतर केलं. कोल्हापूरमधलं पहिलं ATM, कोल्हापूर जिल्ह्यातलं पहिलं ATM 1998ला आम्ही कोल्हापूर बँकेत मी स्वतः बसवलं. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या अत्याधुनिक बँकिंग आहे, ऑनलाईन कॉम्प्युटराईज असेल, कॉम्प्युटरची सिस्टीम असेल, आणि बँकिंग 365 डेज कॉम्प्युटराईज बँकिंग, 365 दिवस एकही दिवस सुट्टी न घेता सकाळी 8 ते रात्री 8 असं बँकिंगचं कामकाज आम्ही 98 पासून कोल्हापूरमध्ये चालू केलं. सांगायचा उद्देश एवढाच की खेडेगावातनं येऊन कुठलंही बॅकग्राऊंड नसताना आम्ही हे करू शकलो. त्याचबरोबर जे काम करणार ते झोकून देऊन काम केल्यानंतर काय होतं सांगतो मी कोल्हापूरमध्ये आता नोकरीमधनं बंद झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये मी एक हाऊसिंग प्रोजेक्ट केला, मेरा भक्ती म्हणून रंकाळ्याला. कोल्हापूरमध्ये सगळ्यात मोठा प्रोजेक्ट, कुठलंही टेक्निकल नॉलेज नाही, एवढी मंदी, तरी 250 फ्लॅटचा मी प्रोजेक्ट कोल्हापूरमध्ये केला, आणि तो एवढा सक्सेस करून आता 200